संजय गांधी निराधार दिव्यांग पेन्शन योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी पुन्हा एकदा आनंदाची अपडेट असणार आहे. कारण 3 ते 4 दिवसांपासून सलग विचारला जाणारा प्रश्न म्हणजे आमच्या खात्यामध्ये पैसे कधी जमा होणार. जेव्हापासून नोटीस आली होती महाडीबीटी या वेबसाईटवरती, तेव्हापासून शेतकरी बांधवांचा तोच प्रश्न होता की आमच्या खात्यामध्ये पैसे येणार का नाही. कारण 30 जुलैला जी-आर आला, त्यानंतर आज 10 तारीख आहे व आज हप्त्याचं वितरण अखेरी सुरू झालेलं आहे. कोणत्या लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत लगेच बघायचं आहे. कारण लाभार्थी मित्रांनो, तुमचा देखील तुम्हाला हप्ता जमा झाला असेल तर नक्कीच तुमचा तालुका किंवा जिल्हा कमेंट करून आपल्याला कळवायचा आहे. तर दिव्यांग पेन्शन योजनेच्या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आज ₹2,500 जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तर ही पेन्शन ऑगस्ट महिन्याची असणार आहे. तर अतिशय आनंदाची अपडेट असणार आहे, कारण प्रत्येक लाभार्थ्यांचा त्यांचा हक्क आहे त्यांच्या खात्यात पैसे जमा होणे. मात्र इथे अजून एक मागणी आहे, ते म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ योजना, विधवा पेन्शन योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यात देखील वेळेवरती पैसे जमा होणे गरजेचं असणार आहे. कारण ते देखील लाभार्थी वाट पाहत आहेत. जुलै महिन्याचा हप्ता जमा झाला नाही. ऑगस्ट महिन्याची आज 10 तारीख आहे, तरी देखील कोणतेही जी-आर निघालेले नाही. त्यामुळे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वेळेवरती शासनाने लवकरात लवकर हप्ता वितरण करणे गरजेचं असणार आहे. तुमचं मत काय आहे आपल्याला नक्कीच कळवा. कारण आपण सर्व लाभार्थ्यांना पुढे घेऊन जातो. दिव्यांग पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांना ₹2,500 मिळाले, ही खुशखबर तर आहेतच. मात्र जे निराधार योजनेचे लाभार्थी आहे, विधवा बहिणी आहेत, त्यांना देखील गरज असते. त्यामुळे सरकारने वेळेवरती हप्ता वितरण करण्याची गरज आहे. आता हयातीच्या दाखल्या संदर्भात देखील आपण आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितले की 15 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन पद्धतीने हयातीचे दाखले जमा करा. जेणेकरून काय होईल की तुमच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाच्या वेळेस कोणतीही अडचण येणार नाही. तुमचे पैसे वेळेवरती इथे वितरण होणार आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे. तुमचा जिल्हा किंवा तालुका आपल्याला कमेंट करून कळवा. तुम्हाला देखील हप्ता वितरण ऑगस्ट महिन्याचे जमा झाले का नाही आपल्याला सांगायचं आहे. व्हिडिओ महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त बांधवांना शेअर करून आपल्या पुढील सर्व सरकारी अपडेटसाठी आपल्याला फॉलो, सबस्क्राईब करा. धन्यवाद.